नवी मुंबईच्या एकविरा आईच्या मानाच्या पालखीचा ऐतिहासिक वारसा जपत श्रद्धा, भक्ती आणि शिस्त यांचा संगम साधणारा मानाचा पालखी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। गेली कित्येक वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही पालखी पदयात्रा आज नवी मुंबईची ओळख बनली असून एक शिस्तबद्ध पदयात्रा म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। यावर्षीही नवी मुंबईहून निघालेली एकविरा आईची मानाची पालखी मोठ्या दिमाखात काला गडावर पोहोचली। यावेळी एकविरा आईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। नवी मुंबईसह संपूर्ण परिसरात या पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रद्धेच्या बळावर सुरू झालेल्या या यात्रेने कालांतराने भव्य स्वरूप धारण केले असून दरवर्षी हजारो भाविक या पवित्र यात्रेत सहभागी होऊन एकविरा आईच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात। संपूर्ण पदयात्रेत एकविरा आईचा जयघोष वातावरण भक्तिमय करत होता। 4 जानेवारी 2026 रोजी जुईनगर, नवी मुंबई येथून निघालेल्या या पवित्र पालखी सोहळ्यात सुमारे 2000 पदयात्री सहभागी झाले। दरवर्षी वाढणारी पदयात्रींची संख्या लक्षात घेता यंदा पालखी सोहळा अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती। पालखी सोहळ्यापूर्वी जुईनगर येथे आढावा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पालखीचा मार्ग, मुक्काम व्यवस्था, सेवा दलाच्या जबाबदाऱ्या, शिस्तीचे नियम, वैद्यकीय सुविधा, अन्नदान तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती। विशेषतः नव्याने सहभागी होणाऱ्या पदयात्रेकरूंना पालखी सोहळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती, जेणेकरून ही यात्रा शांततेत, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने तेवढी तयारी देखील करण्यात आली होती। परंपरेनुसार यावर्षीही पालखी सोहळ्याचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या एकविरा आईचे दर्शन घेऊन करण्यात आला। त्यानंतर पालखी भक्तिभावाने मार्गस्थ झाली। पदयात्रेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पदयात्राकरूंसाठी जेवणाची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती। तसेच पदयात्राकरूंचा थकवा दूर होऊन आणि मनोरंजन व्हावे यासाठी कोळी गीतांचे सादरीकरण करणाऱ्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे संपूर्ण यात्रा उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडली। काल संध्याकाळी ही मानाची पालखी काला गडावर पोहोचताच एकविरा आईच्या जयघोषाने परिसर भारावून गेला। अनेक वर्षांपासून या पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या अनुभवी पदयात्रेकरूंनी यावेळी आपला अनुभव देखील सांगितला। ही पालखी म्हणजे आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। येथे शिस्त, सेवा आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन घडते, अशी भावना व्यक्त केली। एकविरा आईची मानाची पालखी ही केवळ पदयात्रा नसून श्रद्धा, सेवा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे जीवन प्रतीक आहे। शिस्त, संयम आणि भक्तिभाव जपत पदयात्रा करू दरवर्षी ही परंपरा अधिक दृढ करत आहेत। यावर्षीही हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिपूर्ण वातावरणात आणि सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांसह यशस्वीपणे पार पडला, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर यांनी व्यक्त केला आहे। दरवर्षी पदयात्रींची गैरसोय कुठंच होणार नाही याच्यावर आपलं मंडळ जास्त करून लक्ष देत असतं। मग तो कुठलाही विषय राहू दे, जेवणाचा विषय राहू दे, झोपण्याची व्यवस्था राहू दे किंवा चालताना पाण्याची व्यवस्था राहू दे, पदयात्रीला काही प्रवास करत असताना या 3 दिवसांमध्ये कुठलीच दुखापत होऊ नये, कुठला त्रास होऊ नये याच्यासाठी आपण जास्त लक्ष देत असतो। आता तुम्ही पाहिलं असाल की रुग्णवाहिका देखील आपण ठेवलेली आहे। रुग्णवाहिकेमध्ये भले आपले डॉक्टर पॉसिबल नाही झाले, परंतु ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे त्या क्षेत्रातील आपण एक 4-5 स्वयंसेवक तिथे उपस्थित ठेवलेले आहेत, जेणेकरून कोणाला काही पायाला फोड जातात, कोणाला काही त्रास होतो, चक्कर येते, त्याच्यासाठी लगेच त्वरित तिथे ॲम्ब्युलन्स तातडीने पाठवून त्याच्यावरती उपचार करून त्याला जिथं हॉल्ट असेल तिथं सोडण्यात येतो। आणि बाकी नियोजनाचा विषय राहिला तर काल खोपोलीमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्या आधी कोणगावला पण देखील जागरण आईच्या पालखीचा कार्यक्रम झाला आणि आज पालखी आता पोहोचणार आहे। आज पोहोचल्यानंतर जल्लोष आईच्या पालखीचा खूप मोठा सुंदर असा कार्यक्रम आईच्या कारणाकडे आपण करत असतो। दरवर्षी भाविक काहीची संख्या आहे ती वाढतच चाललेली आहे। फक्त म्हणून ओळखली जाते पालखी हे आम्ही लोकांना सांगतो, लोक आम्हाला सांगतात, भाविक आम्हाला सांगतात की शिस्तीने जाणारे पदयात्री आहेत आणि शक्यतो 3 दिवस व्यसनापासून दूर नेण्यासाठी आपण हा प्रवास चालू केलेला आहे। तरी तसं कोणी आलेल्याच आपण त्वरित त्याच्यावर कारवाई करून त्याला घरी पाठवतो आणि वर्षानुवर्ष जे नियम आपण चेंज करत चाललेलो त्यानं पालखीला जास्तीत जास्त शिस्त कशी लागली, म्हणजे चालताना कोणी शिवीगाळ करू नये, तसेच पालखीमध्ये चालत असताना कुठलेही व्यसन करू नये, चालत असताना नाचत असताना आपल्या बाजूच्या पद्धतीला त्रास होणार नाही, हे जास्तीत जास्त जे नियम आपण चेंजेस करत आहोत जे आपल्याला शक्य झाले। आणि पदयात्री पण 3 दिवस सर्व माझं ऐकत असतात, कारण
त्यांनाही माहिती आहे की हा 3 दिवसाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे मंडळ म्हणजे पालखीचे पदाधिकारी आहेत, मी असतो, माझ्यासोबत असणारे माझे सर्व स्वयंसेवक असतील, हे आम्ही 2 ते 2.5 महिने या 3 दिवसाच्या कार्यक्रमांसाठी मेहनत घेत असतो. आणि ती मेहनत घेत असताना आपली त्यांना जी जाणीव आहे पदयात्रेची, म्हणून पदयात्री पण कुठलाही गालबोट न लावता त्या पालखी कशी पूर्ण होईल त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं. वाढतील पोरं का कमी होतील ते मी आधी तर सांगू शकत, कारण वर्षानुवर्ष जो आकडा वाढत चाललेला आहे तो नक्कीच आई माऊलीच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी वाढत राहील. आणि मला तर वाटतंय की पालघरपासून गोव्यापर्यंत यावर्षी पदयात्रा आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला समाविष्ट झालेल्या आहेत. तुम्ही बघत असाल रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग राहू द्या, देवगड राहू द्या, गोव्याचे राहू द्या, इकडे वसई, वाडा, पालघर, सफाला, म्हणजे लांब लांबची जी पदयात्रे आहेत ते वाढण्याचं कारण एकच की या पालखीमध्ये शिस्तबद्ध पालखी आहे, आईची सेवा करायला मिळते, त्यामुळे पदयात्रे वाढत असते. माझा 3रा वर्ष आहे, या दादाचा वर्ष 2रा आहे. अनुभव सांगायला गेलो तर संपणार नाही. म्हणजे जेवढं त्या माऊलीचं गुण गावं तेवढी किमया आपण तर हा पामर कोण त्यांचे गुण गाणार, बरोबर ना. ती तर जगाची मालकी, ह्या ब्रह्मांडाला भरून फुललेली ती माऊली. हा प्रवास चालणं म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास. ह्या प्रवासात पायाला वेदना, कोणाला थंडीचा पूर्ण काय तर कोणाला जात, पण एकालाही असा माऊली ती सांभाळून घेत असत की काय तू बोल्या बघतांची गो, बोल्या बघतांची, काय तू लारू क्या लेकरांची गो, लारू क्या लेकरांची. जण ती माय माऊली आपली जगाची मालकी. जसं तिच्या पोटचा गोला हा पदयात्री जेवढी जेवढी सेवेकरी त्या माऊलीच्या चालत जे पदयात्रा करतात, जणू काही माऊलीच चालते, पदयात्रींच्या रूपात ती माऊलीच चालते. ह्याला एकदम अशी सुखास रूपात त्यांच्या पोटचा गोला जसा मायेने हात धरून मायेच्या सागरात ती माऊली त्यांचा प्रवास आम्हा पदयात्रींचा सुखाचा सुखरूप घेतं. आणि ह्याच्यात खूप काही अनुभव घडतात, खूप काही म्हणजे ती स्वतःही सेवा करून घेते माऊली. एवढं करणं म्हणजे हे साधी गोष्ट नाही. ते आता सांगायला गेलो तर तो खूप मोठा अनुभव आहे. ते मी नाही गात, हा ते मी नाही गात. हा मी कोण, मी 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 हा अहंकाराचा साठा आहे, बरोबर ना. मग ज्या माऊलीच्या समोर जावा त्या माऊलीची स्तुती या पामराने गावी, त्या माऊलीचे गाराने गावे, तिचं गुण गावं. कुठल्या जन्मीचा पुण्य होतं त्या माऊलीलाच माहिती, की या जन्मी त्या पुण्याचा आपल्याला फल भेटला, की त्या माऊलीचं तिच्या समोर उभा राहून तिचा अनुभव घेऊन तिचे गुण गाऊन त्या माऊलीचा नाजूकसा चेहरा बघणं आणि नाजूकशा चेहऱ्यात त्या माऊलीचा कशी ती कुटकन गालात हसून जातं, नजरेला नजर लावून जातं. जणू काय माऊली एकदम स्तब्ध भावुक होऊन त्या माऊलीला मनाला आनंद होतोय की कुठला पामर असो जसा मी जन्माला घातलाय तो आज नाही माझ्या उपयोगी पडलाय, आणि माझा स्तुती करणारा, माझा गुण गाणारा. म्हणून ते गावोगावी कुठल्याही पालखी असो, कोणाचंही कोणाचं आमंत्रण असो, कुठलाही प्रवासाचा कुठलीच अडचण बघत नाही. अडचण असेल तर जरा सांगता समोरच्याला नाही जाणार, पण कुठलाच गाराणा चुकवला नाही. प्रत्येक जे जे बोलावतील त्या त्या ठिकाणी जाऊन आलो. ही सगळी माऊलीची सेवा. हा एवढा प्रवास लांबून करणं खायच्या गोष्टी नाही. म्हणून जो तो आणि हे अनुभव पण आहेत की दादा एवढं कसं काय करतो, मुरुड जंजिरा कुठं आणि अंबरनाथ बदलापूर कुठं, एवढा प्रवास करणं त्या गर्दीत म्हणजे जीवावर कल्याण साईडला तर जायलाच नको. एवढा गर्दीत प्रमाण बेकार, तरी जीव पण जाऊ शकतो त्या प्रवासात जर कुठं ट्रेनवर पडलो बिडलो तर. पण तो प्रवास करून घेणारा तो मी नाही. ती माऊली कसाही प्रवास करू, तिचा गाराणा असेल तर ती बरोबर त्या सुखरूप त्या गावात मला घेतं आणि तिची स्तुती गुण गाऊन घेतं. एवढा मोठा खूप आनंद आहे. आणि जो जो आपला गाराणा स्वतः प्रत्यक्षात ऐकतात, माऊली तर भावुक होतच, पण जे जे माऊलीचे कट्टर भक्त असतात त्यांच्या जी मनात दडलेली ती माया आहे माऊलीची, ती सगळी वर येतं आणि प्रत्येकाच्या डोल्यात त्या मायेचा अनुभव दिसून येतं. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.